जिल्ह्यातील काजल इंगळे हत्या प्रकरणाला आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र आजवर आरोपी अटक झाला नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीला घेऊन मंगळवारी प्रहार सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात इंगळे कुटुंबियांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धडक दिली. यावेळी तीव्र घोषणाबाजी देत मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता बघता पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी प्रहार शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. आज जिल्ह्यासह राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याचा आरोप प्रहारने केला आहे. काजल इंगळे हत्या प्रकरणात जलद गतीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवराव्या, तसेच प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरोधात पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करावे. काजल हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. याशिवाय पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढविण्यात यावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात यावे. तसेच या प्रकरणात वेळोवेळी नागरिकांना माहिती द्यावी. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटीराम टेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, युवक आघाडी प्रशांत देशमुख, जिल्हा महासचिव शेख अकबर, विक्रम शेगोकार, शेषराव धुळे, महिला आघाडी संगीता चवंजाळ, शुभांगी वाटाणे, कविता बुसुम, पुष्पा तेलगोटे, सुलभा तेलमोरे, नितीन शिरभाते, विक्रम जाधव, नंदू वानखडे, अजय तायडे, समीप तायडे, बबलू शाह, इम्रान शाह, अर्जुन अवशिकर, निरंजन ठाकरे, कुणाल खंडारे यांच्यासह शालू तायडे, बबिता फुले, शोभा हिरेकर, दीपाली गडलिंगे, निर्मला जोंधळे, संगीता घारड, मनू सरोकार, ज्योती देवगळे, रक्षणा गुजर, सविता चौहान, लक्ष्मी सोनकांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. काय नेमकी मागणी आहे पोलिसांकडे? आमची एक रास्त मागणी आहे की या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अत्याचार होत आहे, अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहे. मागं 2 जून रोजी अमरावतीत स्वर्गीय काजल इंगळे तिची एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या निर्घृण हत्येच्या मागं कोण यंत्रणा आहे, कोणी ते असं नीच कृत्य केलं, त्या नराधमांना, त्या आरोपींना अटक केली पाहिजे. आज आम्ही बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भगिनी या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लेखी महिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत. आम्ही जिथपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निदर्शनं करू, आंदोलनं करू, शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पण जर आम्ही येत्या 2 दिवसात त्या हत्येचा खळा लागला नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलनं उग्र आंदोलन सुद्धा करू.